महाविकास आघाडी हे कसं माहिती आहे, हे धरून बांधून हे सर्व केलेली ह्याच्यातून त्याच्यातून तुकडे मोड केलेली जी हे आहे ती महाविकास आघाडी आहे. तर आज आम्ही बाहेर फिरतो तर त्यावेळी एक सक्षम नेता जो आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो हे नरेंद्र मोदीच करू शकतात. बाकी कोणी आपल्याकडे असं नेता तर सध्या आमच्या तर समृद्धी महामार्ग केलेला आहे. आता तो महामार्ग हा असाच झाला का? तिथे रोजगार निर्माण झाले नाही का? त्याला ग्रामपंचायतीचे नॉलेज नाही आणि तो पंतप्रधान बनतोय, त्याला काहीच अर्थ नाही ना. त्या म्हणजे आपल्याला आता काय भाजी किंवा टोमॅटो हे काय नको आहे, आपल्याला पुढचं देश पुढे जायला पाहिजे. आणि मी 100% सांगतो अब की बार 400 पार. जे विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी का म्हणून एक सक्षम नेतृत्व आहे. भारताला एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून असं एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे ज्याचा जगामध्ये डंका वाजत आहे आणि भारत सक्षमपणे पुढे चालत आहे. काँग्रेस होती एवढे वर्ष, तेव्हा भारत पुढे नाही गेलं. पुढे गेला पण त्या पद्धतीने जायला पाहिजे त्या पद्धतीने तो धावला नाही. एकदम कासवाच्या गतीने जो आणि याच्या सशाच्या गतीमध्ये फरक आहे. ती सशाची गती ही मोदी साहेबांची आहे. काय वाटतं कोण पाहिजे? अरे असं कसं? तुम्हाला नेता नको? नेता पाहिजे पण बोलायला नाही येणार. काय बोलायचं त्याच्यामध्ये? मोदी पाहिजे की नको? मोदीच पाहिजे ना. का म्हणून? ते म्हणाले म्हणून पाहिजे? नाही तसं काय नाही. मग मोदींचं दिसतंय आपल्याला सर्व काम कसं चाललंय. पण सगळे म्हणतात ते देश विकतायत म्हणून. नाही तसं काय नाही. माहिती आहे तुम्हाला देश विकतायत ते? नाही विकत आहेत. प्रायव्हेटायझेशन होते तुम्हाला नाही माहिती? नाही माहिती. चला ठीक आहे, मी इथे विचारते कोण हवं, मोदी की राहुल गांधी? मोदी. का? आपल्याला जर आता भारत सक्षम नेतृत्व जर बघितलं तर आज नरेंद्र मोदी म्हणून आपल्याकडे आहेत. आपण जरा तरुण आम्ही पिढी आहे तर आज आम्ही बाहेर फिरतो तर त्यावेळी एक सक्षम नेता जो आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो हे नरेंद्र मोदीच करू शकतात. बाकी कोणी आपल्याकडे असं नेता तर सध्या आमच्या तर बघण्यात नाही आहे. नेता तर राहुल गांधी पण आहेत. ते त्यांचं आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही. पण नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व आहे. आता बघा अरविंद केजरीवाल आहेत, म्हणजे आता जरी ते हात असले तरी पण अरविंद केजरीवाल आहेत. नाही, अरविंद केजरीवाल जरी असले तरी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही हे सर्व लोक मान्यच करणारच. कारण बघा आता आपल्याला जे पाहिजे म्हणजे आपल्याला आता काय भाजी किंवा टोमॅटो हे काय नको आहे, आपल्याला पुढचं देश पुढे जायला पाहिजे. प्रगत राष्ट्र बनायचं असेल तर भाज्या महागल्या तरी चालतील पण आता बघा महागाई वाढणारच आहे. त्याला की कुठचंही सरकार आलं त्याला काही करणार नाही. पण नरेंद्र मोदी युवा पिढीला पुढे नेऊ शकते. हे सर्व बेरोजगारी आहे तशी आहे म्हणतात. नाही बेरोजगारी थोडं चढ उतार ह्याचा चालूच असणार थोडा विचार. तर आता कसं आता तुम्हाला पण माहिती आहे, मीडियाच्या विषयाला तुम्हाला पण माहिती आहे. पण काहीच प्रमाणात तर रोजगार मोठ्या प्रमाणात आहे. मोदी का पाहिजे? मोदी आपल्याला अशासाठी पाहिजे की आज जो विकास झाला आहे ना तो बघण्यासारखा आहे. कारण मोदी ज्यावेळी आले ह्या 14मध्ये त्यावेळी जो विकास जो चालू झाला ना तो चांगल्यापैकी चालू झालेला आहे. लोकांना त्याचा बऱ्यापैकी चांगल्यापैकी विश्वास आहे. आणि तर आता जर मोदी असेल ना तर खरोखरच पुढे चांगलं काहीतरी घडेल आणि विकास चांगल्यापैकी होईल. पण गरीब जनता म्हणते की बेरोजगारी आहे, महागाई आहे. बघा बेरोजगारी का आहे ते आपण विचार केला कधी नाही का? तर आपल्याकडे आज एवढा हे केलं स्कीम आणल्या आहेत, त्या ह्याच्यात जाऊन थोडा विचार करा की बाबा आपल्याला काय करायचं आहे. गरीबालासुद्धा आहे त्याच्यावरसुद्धा थोडा अभ्यास करायला पाहिजे आपण. त्यांच्यासाठीसुद्धा दिलं आहेत त्यांनी जर घेतलं तर त्याच्यातही तो विकास होऊन त्यांची म्हणजे त्यांच्या हाताला कामधंदा लागेल किंवा 4 पैसे. तुम्हाला आवडले का? हां हिंदुत्व आलंय तुम्हाला आवडलंय का? चांगलं. कारण आज जे झालं ते चांगल्यासाठी झालेलं आहे. कारण आज जे राम मंदिर म्हणलं ते चांगल्यासाठी म्हणलं का हिंदुत्व असायलाच पाहिजे. हिंदुत्व नसेल तर काही ते आपल्याला लोकांना ह्या गोष्टी लोकांना समजायला पाहिजे की आज जर आपण असं आहे ते कोणामुळे मोदींमुळे. बांगलादेशमध्ये हिंदू होते तिथले आता सगळे जवळजवळ संपलेच जवळजवळ. पाकिस्तानमध्ये हिंदू संपले. आज आपले भारतामध्ये आपले हिंदू कमी होत चालले, मुसलमान वाढत चालले. मग आपलं कुठेतरी हिंदुत्व धोक्यात आहे. म्हणून हे वाचवण्यासाठी आपल्याला प्रत्येक हिंदूने एकत्र यायला पाहिजे. पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर? नाही काँग्रेसची सत्ता आली तर मग भरपूर मोठा हिंदूंसाठी धोका आहे. देशासाठी पण धोकाच आहे. कारण काय करप्शन एवढं वाढून ठेवतात की त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल होऊन ठेवलं आहे. पुढे आज राहुल गांधी आज त्याला ग्रामपंचायतची नॉलेज नाही आणि आज पंतप्रधान युवा नेता असला तरी त्याला ग्रामपंचायतची नॉलेज नाही आणि तो पंतप्रधान बनतोय, त्याला काहीच अर्थ नाही ना त्या गोष्टीला. आणि आज
आज महागाई कोणी ठरलेलं नाहीये की ते पंतप्रधान बनतायत म्हणून. नाही पंतप्रधानचं त्या लेवलला जाण्यासाठी ती पात्रता लागते, ती पात्रता त्यांच्यात नाहीच आहे ना मुली. अच्छा. पण मग जर आज आपल्या घरामध्ये डाळ आट्याचा भाव वाढला असेल तरी चालेल, पण मोदी आज पाहिजे. आज भारत देश एवढा मजबूतीने सगळ्यात आज सगळे ठिकाणी पाकिस्तानमध्ये बघा काय झालं आहे, तिथे त्यांचं नियोजनच गडबडलेलं आहे. श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती झाली, त्याच्यामध्ये आज भारत देश खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. जे आज लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये मोदीच्या साहेबांनी वॅक्सिन आणले, लोकांनी त्याचा विचार केला का एवढे वॅक्सिन फ्रीमध्ये दिलेले, त्याचा एवढा पैसा आला तो कुठून आला, लोकांना शौचालय दिले, घरं दिले, शेतकऱ्यांना अकाउंटला पैसे. शेतकऱ्यांचं कर्ज अजून पण माफ झालं नाही असं म्हणतात, शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार नाहीये. नाही आहे असं म्हणू शकत नाही. शेतकऱ्यांसाठी पण मोदी ते सरकार आंदोलन चालली आहे. आहेत. बघा थेट मोदी सरकारच्या आपल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांना अकाउंटला थेट मदत केलेली आहे आणि अकाउंटला पैसे गेलेले पण आहेत. हे सर्वांना मान्यच करायला लागेल. मी पण स्वतः शेतकरी आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला पण मोदी सरकारकडनं पैसे आलेले आहेत माझ्या अकाउंटला. असं काँग्रेसची सत्ता आली तर परत नाही काँग्रेसची सत्ता आली तर बघा विषय आहे की हे जे मोदी साहेबांनी केलं ते काँग्रेस करू नाही शकत. आणि आजच्या ह्याच्यात मोदी सक्षर आम्हालाच पाहिजे. आणि मी 100% सांगतो अबकी बार 400 पार हे मोदी सरकार 100% येणार. 400 पार 400 पार. का असं का वाटतं पण कारण एवढं जसा confidence काय? कॉन्फिडन्स म्हणजे आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की जे काम झालं ते चांगलं बघण्यासारखं झालेलं आहे काम आजच्या डेटला. असं काम आतापर्यंत कधी कुठल्या पक्षाने केलं नाही. खालच्या तळागाळाच्या लोकांना आज मोदी साहेब घेऊन चालले आहेत. गरीब जनता गरीब जनता आज त्यांच्याबरोबर आहे. गरीब जनता आज त्यांच्याबरोबर आहे कारण खरोखर त्या व्यक्तीने असं काम केलेलं आहे. नाही महाराष्ट्रातून त्यांना शक्यच नाही कारण 400 पार हा सर्वसामान्य जनतेने कौल दिलेला आहे की मोदी सरकार येऊन ज्या योजना आणलेल्या आहेत गोरगरिबांसाठी सगळ्या योजना आहेत त्याचा विचार करताना गोरगरीब लोकांना आता धान्य दिलेलं आहे, फ्रीमध्ये धान्य वाटप चाललेलं आहे, तर ते लोक विसरणार नाही. आणि हे जर पाहिजे असेल त्यांना मोदीशिवाय पर्याय नाही. आणि मोदी सक्षम आज जगामध्ये बघा इकॉनॉमिक आपली भारताची आज 4थ्या नंबरला गेलेली आहे. आज अर्थव्यवस्था बघितल्या तर 4थ्या नंबरला गेली आणि हे मोदीच करू शकतात. आणि त्याच्या आज 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरला आणणं केजरीवाल पण आहेत. म्हणजे केजरीवालने आज चांगलं काम केलंय. चांगलं काम केलं म्हणजे लोकांना माहिती आहे त्यांनी काय चांगलं काम केलं आहे ते. करप्शनशिवाय दुसरं काय केलं नाही. आपल्याच लोकांना त्यांनी नोकरीला लावलेलं आहे. बाकीचे काही इतर कार्यकर्ते नाही का त्यांना नोकरीला का नाही लावलं आहे. आपल्याच परिवारातील लोकांना त्यांनी 400 लोकांना त्यांनी नोकरीला लावले आणि उलट बोंबा मारतात की नोकरी घालवली म्हणून बेरोजगार केलं. हे तो कसं बोलू शकतात. 400 पार शक्य आहे 100%. का असं म्हणजे ज्या पद्धतीने कामं झालेले आहेत त्या पद्धतीने होणारच. आणि आपण बेरोजगारीचा हा विषय जो काढता, बेरोजगारीची मुख्यतः व्याख्या काय म्हणजे काय, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असल्या म्हणजे बेरोजगार गेली अशातला भाग नाही. एक छोटंसं उदाहरण फक्त महाराष्ट्राला जर घ्यायचं म्हटलं तर समृद्धी महामार्ग केलेला आहे. आता तो महामार्ग हा असाच झाला का, तिथे रोजगार निर्माण झाले नाही का, त्या माध्यमातून बाकीचे जे रोजगार निर्माण होतात ह्याचा कोण विचार करणार आहेत का. फक्त लोकांचं काय झालं आहे की सरकारी नोकरी मिळाली म्हणजे बेरोजगारी आमची गेली अशातला भाग झाला आहे. ज्या अर्थी जिथे महागाई होते किंवा काय होते त्या अर्थी तिथे लोकांची इन्कम पण वाढलेली आहे. हाही दृष्टिकोन विषय. महाविकास आघाडी असताना काय वाटतं शक्य आहे 400 पारचा नारा. महाविकास आघाडी हे कसं माहिती आहे, हे धरून बांधून हे सर्व केलेली त्याच्यातून तुकडे मोड केलेली जी हे आहे ती महाविकास आघाडी आहे. आम्हाला तर अजिबात वाटत नाही. इथे महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, याच्यातल्या एकात दुसरी लागली तर लागेल असा आम्हाला विश्वास आहे. बाकी सर्व मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती हे ठेवून 400 पार 101% होणारच. मोदी आल्यानंतर धर्माधर्मातले वाद वाढले तसं धर्माधर्मातले वाद कोण वाढवत आहे, हे जे आतृत आत्मा आहेत ना हे वाढवत आहेत. ह्यांना ज्यांना काय भेटत नाही ते बाकी सर्व आम जनतेला जर तुम्ही विचारलं ना कुठेही काय प्रॉब्लेम नाही. हे लावून देण्याचे जे काम असतात सोशल मीडियावरती असेल काय असेल 100रातला एखादा कोणतरी असतो आणि तो त्याचे हे वाढवत असतो, ह्याच्यामुळे होत असतं. बाकी सर्वसामान्य जनतेला ह्याच्यातली काही नसतं. आणि हिंदुत्व हा मुद्दा असा आहे की मोदी साहेबांचा हिंदुत्व मुद्दा हा सर्व धर्माला घेऊन जाणारा मुद्दा आहे. जो देशाला मानतो तो हिंदू आहे आणि अशी राष्ट्रीय भूमिका आहे, तोच हिंदुत्वाचा मुद्दा आहे.